अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे पुत्र मोज्तबा खामेनी यांची निवड करण्यात आली आहे। दरम्यान यानंतर आता अमेरिका आणि इस्रायलकडनं मोज्तबा खामेनींना धमकी देण्यात आली आहे, तर दुसरीकडे मोज्तबा खामेनींनी लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्यास अमेरिकेला किंमत मोजावी लागणार असा इशारा देखील इराणकडून देण्यात आलेला आहे। पाहूयात। मोज्तबा खामेनींच्या हातात इराणची धुरा। इराणी धर्मगुरूंकडून मोज्तबा खामेनींची निवड। मोज्तबा खामेनी सर्वोच्च नेते, ट्रम्पचा इशारा। इराण आणि इस्रायलनं अयातुल्ला खामेनींचा खात्मा केल्यानंतर इराणकडून त्यांचे सर्वोच्च नेते म्हणून मोज्तबा खामेनींची निवड करण्यात आली आहे। अमेरिका आणि इस्रायलनं संयुक्तरित्या अयातुल्ला खामेनींच्या घरावर 30 बॉम्ब टाकत त्यांचा खात्मा केला होता। दरम्यान यानंतर त्यांचे पुत्र मोज्तबा खामेनींकडे इराणची धुरा सोपवण्यात आली आहे। इराणी धर्मगुरूंच्या मंडळाने मोज्तबा खामेनी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलाय। दरम्यान यानंतर इराणमध्ये रस्त्यावर उतरून एकच जल्लोष करण्यात आला। मोज्तबा खामेनी नेमके कोण आहेत बघूया। 8 सप्टेंबर 1969 रोजी मोज्तबा खामेनींचा जन्म झाला। अयातुल्ला खामेनी यांचे दुसरे आणि सर्वात प्रभावशाली पुत्र। गेल्या अनेक वर्षांपासून पडद्यामागून सत्ता ते सांभाळत असल्याचं बोललं जातं। मोज्तबा खामेनी मध्यम श्रेणीतील धर्मगुरू असून त्यांनी इराण-इराक युद्धादरम्यान लष्करामध्ये सेवा दिली आहे। मोज्तबा खामेनींचे रिव्होल्युशनरी गार्डशी अत्यंत घनिष्ठ संबंध, लष्करी आणि आर्थिक क्षेत्रामध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे। The United States will ensure that whoever leads the country next, Iran will not threaten America or its neighbors, Israel, anybody. मोज्तबा खामेनी यांची सर्वोच्च नेता म्हणून निवड केल्यानंतर इराणनं अमेरिका आणि इस्रायलला धमकी दिली आहे। मोज्तबा खामेनी यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्यास अमेरिकेला त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा इराणकडून देण्यात आलाय। इराणच्या सर्वोच्च नेत्याकडे नेमके कोणते अधिकार असतात? तर इराणच्या व्यवस्थेत सर्वोच्च नेत्याकडे अंतिम अधिकार असतात। ते देशाच्या सशस्त्र दलांचे आणि रिव्होल्युशनरी गार्डचे सरसेनापती असतात। सरकारी धोरणांपासून ते लष्करी निर्णयांपर्यंत सर्व महत्त्वाच्या बाबींवर त्यांचाच शब्द अंतिम असतो। इस्रायल आणि अमेरिकेनं अयातुल्ला खामेनींच्या घरावर बॉम्ब टाकत त्यांचा खात्मा केला। या हल्ल्यात खामेनींची पत्नी, नातू, मुलगी आणि जावई यांचा देखील मृत्यू झालाय। त्यामुळे पुन्हा त्यांच्या घरात इराणची सूत्र गेल्यानं ते कशा पद्धतीनं बदला घेतात हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।